एक भारतीय लष्कराने आपली पहिली पूर्णतः कार्यक्षम क्वांटम लाबा कोठे स्थापन केली आहे? उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी महाराष्ट्र, डी कर्नाटक. योग्य उत्तर बी मध्य प्रदेश. 2. जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026चे संमेलन कोठे सुरू झाले आहे? ऑप्शन ए जिनेवा, ऑप्शन 2 न्यूयॉर्क, ऑप्शन सी दावोस, ऑप्शन डी पॅरिस. योग्य उत्तर सी दावोस. प्रश्न 3. कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026च्या पहिल्या सत्राचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? पर्याय 1 पंजाब, बी हरियाणा, सी राजस्थान, डी गुजरात. योग्य उत्तर आहे बी हरियाणा. प्रश्न 4. येवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे? ए केनिया, बी युगांडा, सी टांझानिया, डी झांबिया. योग्य उत्तर बी युगांडा. प्रश्न 5. बगुरुंबा नृत्य उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ए नागालँड, बी मणिपूर, सी आसाम, डी त्रिपुरा. योग्य उत्तर आसाम. IIT मंडी उत्प्रेरक केंद्र म्हणजेच IIT मंडी कॅटलिस्ट सेंटर कोणत्या विद्यापीठाने सुरू केले आहे? ए अमिटी युनिव्हर्सिटी, बी गलगोटिया युनिव्हर्सिटी, सी जामिया युनिव्हर्सिटी आणि डी बनारस युनिव्हर्सिटी. योग्य उत्तर गलगोटिया युनिव्हर्सिटी. प्रश्न 7. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये कोठे आयोजित करण्यात आला? पर्याय ए द्वारका, बी सोमनाथ, सी मोढेरा सूर्य मंदिर, डी गीर. योग्य उत्तर मोढेरा सूर्य मंदिर. प्रश्न 8. 15व्या वित्त आयोगाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रथमच अनुदान मिळवणारे राज्य कोणते? पर्याय ए मिझोराम, बी अरुणाचल प्रदेश, सी सिक्कीम, डी मेघालय. योग्य उत्तर आहे सी सिक्कीम. पुढचा प्रश्न 9वा. खजाने 2 ही ई-पावती पेमेंट सेवा कोणत्या बँकेने सुरू केली आहे? पर्याय ए SBI, बी बँक ऑफ बडोदा, सी कर्नाटक बँक आणि डी कॅनरा बँक. तर योग्य उत्तर आहे सी कर्नाटक बँक. 10वा प्रश्न. प्रसिद्ध राजा-राणी संगीत महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? पर्याय ए कटक, बी पुरी, सी भुवनेश्वर, डी संबलपूर. योग्य उत्तर भुवनेश्वर. प्रश्न 11वा. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन कोणता देश करणार आहे? पर्याय ए फ्रान्स, बी अमेरिका, सी भारत, डी जपान. योग्य उत्तर आहे सी आपला प्यारा भारत. प्रश्न 12वा. चालीसा ऑफ एम्ब्रोसिया राम जन्मभूमी चॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस हे पुस्तक कुणी लिहिले? पर्याय ए राम बहादूर राय, बी सुरेंद्रकुमार पचौरी, सी विक्रम सेठ आणि डी रामचंद्र गुहा. तर योग्य उत्तर आहे बी सुरेंद्रकुमार पचौरी. प्रश्न 13वा. 2025च्या शांती, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली? पर्याय ए मलाला युसूफझाई, बी ग्रासा माशेल, सी एलेन जॉन्सन, डी मिशेल बॅचलिट. योग्य उत्तर आहे ग्रासा माशेल. प्रश्न 14वा. उत्तर प्रदेशातील कोणते शहर पहिले शून्य ताजे कचरा डंप शहर बनले आहे? पर्याय ए कानपूर, बी वाराणसी, सी लखनौ, डी प्रयागराज. योग्य उत्तर आहे सी लखनौ. प्रश्न 15वा. 2025चा 7वा रोल बॉल विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला? पर्याय ए लंडन, बी सिंगापूर, सी दुबई, डी दोहा. योग्य उत्तर सी दुबई. प्रश्न 16वा. 66व्या वर्षी निधन पावलेल्या किर्दिदा मेहकानी कोण होत्या? ए साहित्यिक, बी सामाजिक कार्यकर्त्या, सी पर्यावरणवादी आणि डी पत्रकार.
योग्य उत्तर आहे सी. पर्यावरणवादी. प्रश्न 17वा. जगातील पहिला व्यापक वायू प्रदूषण कायदा कोणत्या देशाने मंजूर केला? पर्याय ए. जपान, बी. चीन, सी. दक्षिण कोरिया आणि डी. जर्मनी. योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 18वा. कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला व सर्व तंबाखू निकोटीन उत्पादकांवर पूर्ण बंदी घातली आहे? पर्याय ए. बिहार, बी. ओडिशा, सी. झारखंड, डी. छत्तीसगड. योग्य उत्तर आहे बी. ओडिशा. प्रश्न 19वा. 23 जानेवारी 2026 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? पर्याय ए. 127वी, पर्याय बी. 128वी, पर्याय सी. 129वी आणि पर्याय डी. 130वी. योग्य उत्तर आहे पर्याय सी. 129वी. प्रश्न 20वा. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय ए. सुनील छेत्री, पर्याय बी. अमेलिया व्हॅलवर्डे, पर्याय सी. मयोला मिरांडा आणि पर्याय डी. थॉमस डेनरबी. तर योग्य उत्तर आहे बी. अमेलिया व्हॅलवर्डे. प्रश्न 21वा. राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक पॅरालिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे उद्घाटन कोठे झाले? पर्याय ए. हरिद्वार, बी. डेहराडून, सी. रुरकी, डी. नैनिताल. तर योग्य उत्तर आहे सी. रुरकी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न. नुंबियो सेफ्टी इंडेक्स 2026 अनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? ए. पुणे, बी. चेन्नई, सी. मंगळूर आणि डी. कोची. तर योग्य उत्तर आहे मंगळूर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.